कार्यसिद्धी प्रतिष्ठानतर्फे संगीत संध्या कार्यक्रम उत्साहात। समाजसेवा आणि सांस्कृतिक आनंदाचा संगम साधणाऱ्या कार्यसिद्धी प्रतिष्ठानतर्फे दिवाळी फराळ, स्नेहमिलन व संगीत संध्या हा कार्यक्रम थोरवे हायस्कूल, चंद्रभागा नगर, कात्रज येथे अत्यंत उत्साहात पार पडला। प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरिराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण प्रख्यात गायिका सानिका कुलकर्णी यांच्या सुमधुर गीतांचा राग रंग हा विशेष संगीत कार्यक्रम ठरला। दिवाळीच्या उत्सवी वातावरणात सादर झालेल्या या सुरेल मैफिलीने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले आणि संगीताची अविस्मरणीय अनुभूती दिली। या प्रसंगी कार्यसिद्धी प्रतिष्ठानतर्फे 10 व 11 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणे, काठी, व्हीलचेअर, श्रवण यंत्र, स्टिक, वॉकर आदी 550 पेक्षा अधिक वस्तूंचे वाटप करण्यात आले। ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक कल्याणासाठी आणि त्यांच्या स्वावलंबनासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला। कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, युवा वर्ग आणि माता भगिनींचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला। या प्रसंगी माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक विजय रेणुसे, विशाल तांबे, वर्षा तापकीर, बाळा धनकवडे, अभिजित कदम, अभिषेक तापकीर, सागर भागवत, दादा देवकर, व्यंकोजी खोपडे, चेतन मांगडे, अनिल बटाने, नितीन पायगोडे, युवराज रेणुसे, मिलिंद पन्हाळकर, रेऊ अण्णा गाडेकर, चंद्रकांत कुंजीर उपस्थित होते। भागात गिरिराज सावंत यांनी आरोग्य शिबिर भरवलं होते। 2 दिवस आरोग्य शिबिर भरवलं। जेवणाची सोय, नाश्त्याची सोय, संध्याकाळी परत जेवणाची सोय, चहा, नाश्ता सर्व व्यवस्थित तिथं बघितलं आणि परत इथं साहित्य वाटप केलं। साहित्य वाटप सुद्धा जे आहेत ते प्रत्येकाला मिळाले आहे साहित्य आणि त्यांच्यासारखं सोयी कोणी करणार नाही, त्यांच्यासारखं सूर दान करता कोणीच नाही आहे। खूप छान वाटतंय। आम्ही नोंदणी केली होती त्याप्रमाणे सगळ्या वस्तू मिळालेल्या आहेत। हो, सर्व उपकरणं मिळालेली आहेत। कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे त्याबद्दल धन्यवाद। सावित्रा मारुती खानेकर, मला सगळं मिळालंय, सगळं मिळालंय। माझं नाव प्रज्ञा देशपांडे, मी धनकवडी आदर्शनगरमधून आलेले आणि मला कमरेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, मानेचा पट्टा मिळालेला आहे। इथं जे शिबिर झालं त्या सर्व उपचार आणि सर्व औषधोपचार वगैरे व्यवस्थित होते। तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळालं। मारुती दगडू केदारी आणि मला खुर्ची आणि टॉयलेट खुर्ची मिळाली। मी वैभव कडगावे, आमच्या आईसाठी आम्ही नोंदणी केलेली होती आणि प्रतिष्ठानतर्फे आम्हाला हे मटेरियल मिळालं, त्याबद्दल धन्यवाद। हा खूप उत्तम केलेला आहे आणि अतिशय आनंद आहे आणि स्तुत्य आहे। माझं नाव प्रताप बबनराव खोपडे, धनकवडी, पुणे 43। मी ज्येष्ठ नागरिक, मला आरोग्याचं सर्व माझं ट्रीटमेंट सर्व व्यवस्थित झाली। ज्या वस्तू होत्या त्या सर्व वस्तू मिळाल्या, याबद्दल मी कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे आभारी आहे। सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज हा दीपावली करत असताना आज हा दुग्ध शर्करा योग आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत आदरणीय विठ्ठल यांच्या आज कार्तिकी एकादशी आहे आणि त्या कार्तिकी एकादशीच्या देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा। आणि आज या दिवाळी फराळाच्या माध्यमातून स्नेहमिलन, दिवाळी फराळ व सांज संध्या असा हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि हा कार्यक्रम करत असताना मागच्या महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे हे दक्षिण पुण्याच्या नगरीमध्ये भूतो भविष्य असं आरोग्य शिबिर त्या ठिकाणी पार पडलं आणि ते आरोग्य शिबिर पार पडत असताना 2 दिवसाच्या शिबिरामध्ये 15 ते 20 हजार लोकांनी त्याचा लाभ घेतला। त्या दिवशी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालं होतं। जे प्रॉक्स असतात, वैद्यकीय सहाय्य उपकरणं, व्हीलचेअर, हातातल्या काट्या, कानातली मशीनं, ह्या सगळ्या गोष्टी रजिस्ट्रेशन त्या दिवशी करून घेतलं होतं आणि आज ह्याच कार्यक्रमात त्या सगळ्याचं वितरण आहे। साधारणतः 700 ते 750 लोकांचं रजिस्ट्रेशन झालं आज त्यांना त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून हा सगळा थाट आहे। आणि त्याला जोड म्हणून दिवाळी फराळ, स्नेहमिलन, आपली संस्कृती जोपासण्याच्या दृष्टिकोनातून हा एक केलेला प्रयत्न आणि लोकांचा त्याला त्या ठिकाणी फार चांगला प्रतिसाद आहे। नागरिकांना त्या ठिकाणी आव्हान असंच करायचं, सर्वप्रथम नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि
समाज उपयोगी समाजाच्या हिताचं विचार घेऊन कार्यसिद्धी मागच्या 3 वर्षाच्या काळामध्ये या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये काम करत आहे। आणि सुज्ञ नागरिक मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही सर्वजण शहरात राहता म्हणजे खूप सुज्ञ आहात आणि त्या सुज्ञपणाच्या भावनेतनं आपण सर्वजण येणाऱ्या गतकाळामध्ये निवडणुकीची धामधूम त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी या कार्यसिद्धीच्या विचाराबरोबर कृतीबरोबर आपण राहाल अशी अपेक्षा त्या ठिकाणी करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो।